सुख
हो कायाती बळता कुळाहीन राम म्हणतान लगे राम म्हणतान लगे आणि कसायाच राम म्हणतान लगे केले महादोष तेही जळती केले महादोष महादोष केले महादोष 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 केले महादोष केले महादोष 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 केले महादोष महादोष केले महादोष 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 केले महादोष केले महादोष महादोष केले महादोष तेही जळती केले महादोष तेही जळती राम म्हणता न लगे सायास राम म्हणता महादोष जळती जळती केले 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 महादोष महादोष केले महादोष केले 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 महादोष केले केले महादोष केले केले केले
केले महादोष केले महादोष केले महादोष हॅलो हॅलो राम म्हणता न लगे अनेक सयास दूषित शनिचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुराभं जगन्नाथपानं नन्दनं तुलसीमाला कन्धरं कल्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया मत तुझे पाय दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय पंढरीचा देवराया
धरणीच्या देवराया दंडवत तुझी पाया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रं कलानीशवाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वर 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्ठितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिज प्रब्रह्म स्वरूपं सुचेशिल समदक्ष सुप्रतापे जितेन्द्रियं तं नारायण गिरिज वंदे सच्चिदानंद विग्रहं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया राम म्हणता तरे जाणता नेनता हो का याती भलता कुळीहीन राम म्हणता न लगे अनेक सायास केली महादोष तीही जळती विठाला परमंगलमयी परात्रखिलेश्वर भक्तवंच कल्पतरो सच्चिदानंद घन अखिल कुड ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून अखिल हिंदुस्थानचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी साष्टांग दंडवत करून प्रभू श्री संत मारुतरायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरजी महाराज आदी करून सकल वारकरी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या मायभूमीला वंदन करून त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्याचप्रमाणे पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांच्याही स्मृतीला अभिवादन करून उपस्थित सर्व श्रोते अबालवृद्ध माता भगिनी सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो कीर्तन निरूपण सेवेला सुरुवात करतो तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं आणि वक्ता या नात्यानं अल्पसा परिहार देणं मला कर्मप्राप्त आहे परिहार द्यायचा तो असा की श्री क्षेत्र देवळाली गाव आणि या देवळाली कॅम्पमध्ये चालू असलेला दरवर्षाप्रमाणे अखंड वर्षाप्रमाणे चालू असणारा हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रीराम भगवान प्रतिष्ठान देवळाली कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या नियोजनाने यांच्या आयोजनाने या ठिकाणी आयोजित केलेला हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे आणि या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तन निरूपण सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या प्रेमातून सर्वांच्या आग्रहातून या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे आणि म्हणून या सेवेचा आनंद द्विगुणित करण्याकरता उपस्थित बहुसंख्येनं श्रोते अबाल वृद्ध माता भगिनी व्यासपीठावरील गुणीजन टाळकरी वारकरी गायक महाराज मंडळी त्यामध्ये आत्ता सुंदर ज्यांनी चाल गायली ते आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू स्वर महर्षी संगीत विशारद आदरणीय तुकारामजी महाराज शिंदे असतील त्याचप्रमाणे त्यांना गोड अशी ज्यांनी साथ केली भजन भीष्म संगीत विशारद स्वरमूर्ती आदरणीय भगवान महाराज त्यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत करतो आणि मृदंगावरती जे साथ करतायत आमचे जीवलग मित्र जीवश्य कंठस्य आदरणीय वंदनीय रवी महाराज बोराडे असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आमचे विनेकरी महाराज असतील आणि सर्वच श्रोते मायबापांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि प्रवचन निरूपण कीर्तन निरूपण सेवेला सुरुवात करतो विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेला निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र ज्यांनी अध्यात्मशास्त्राचा कळस पूर्ण केला ते पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा आणि भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाचं महात्म्य सांगणारा नवे नवे त्यांचं नाम घेतल्यानं काय फायदा होतो याचं प्रतिपादन करणारा 5 चरणांचा अभंग आजच्या निरूपण सेवेकरता निवडला विठ्ठल आधी आपण अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजावून घेऊ कारण अभंगाच्या सरळ शब्दार्थ रूपी पायावरती आपल्याला कीर्तन रूपी इमारत उभी करायची म्हणून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाचं महात्म्य सांगत असताना म्हणतात की राम म्हणता तरे जाणत नेनता हो काय याती भलता कुळी जगद्गुरु तुकोबराय सांगताय की भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव जर मनुष्यानं घेतलं जाणतेपणाने म्हणजे एखाद्या अभ्यासकाने जरी घेतलं तो तर तरतो परंतु एखादा नेनता आहे ज्यानं नकळतपणे प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाचा उच्चार केला तोही त्या ठिकाणी महादोषातून तरतो अभंगाचं प्रथम चरण द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात की राम म्हणता न लगे अनिक सायास केले महादोष तीही जळते राम नामाचा उच्चार करण्याकरता राम नामाचं त्या ठिकाणी
नामस्मरण करण्याकरता कुठलीही सायास कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी लागत नाहीये. आणि ते नामचिंतन घेतल्यानं जीवाला काय फायदा होणार आहे, तर जीवाकडून जे काही कळत नकळ जे काही महादोष झाले ते जळून जाण्याचं काम राम भगवंताच्या त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये. पुढे महाराज म्हणतात की भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण केल्यानं भूतबाधा किंवा यमदूताचा त्याला त्या ठिकाणी काळाचा फास त्याच्यावरती पडत नाही. त्याचं कारण प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त मारुतीराय आणि मारुतीरायांचं जरी नामचिंतन केलं तर ते प्रभू श्रीरामचंद्रांना त्या ठिकाणी अर्पण होत असतं. आणि अशा प्रकारे जर आपण त्यांचं नामचिंतन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कुठलीही भूतबाधा लागत नाही. अभंगाचं चतुर्थ चरण. पुढे महाराज म्हणतात की भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं नाम घेतल्यानं हा जो दुःखरूपी जो भवसागर आहे तो भवसागर तरुण जाण्याची ताकद त्या भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामस्मरणामध्ये. आणि शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात असं आपण भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण केलं, उठता बसता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर केलं तर जीवाच्या ठिकाणी दुःख निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्त होते. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ. विस्तृत भावार्थ आपल्याला संकल्पित वेळेत बघायचा आहे. त्याआधी तुम्ही सर्वांनी मला एक मदत करायची. मधून मधून जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला मुखानं भगवंताचं नामचिंतन करायचं आणि हातानं टाळी वाजवायची. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबांचा आहे. आणि अभंगातील प्रतिपाठ विषय असा आहे की या अभंगाद्वारे महाराज भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगताय. नवे नवे भगवंताचं नाम घेतल्यानं जीवाच्या ठिकाणी कोणती फलप्राप्ती होणार आहे याचं विश्लेषण या अभंगाद्वारे करताय. आज या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव आहे. आधी जन्मोत्सव काय आहे हे आपण समजावून घेऊ. उत्सव या शब्दामध्ये व्याकरण दृष्ट्या जर याची विभक्ती जर केली तर उत म्हणजे वर जाणे आणि सौ म्हणजे आनंद. वर जाणारा आनंद म्हणजे वाढत जाणारा आनंद ज्या क्षणाला प्राप्त होतो त्याला उत्सव असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म होणं हा आपल्या जीवाच्या ठिकाणी वाढत जाणारा आनंद आहे म्हणून याला उत्सव असं म्हणतात. आणि या ठिकाणी मोठ्या प्रेमाने मोठ्या भावयुक्त अंतःकरणाने या सर्व श्रीराम भगवान प्रतिष्ठानाने या ठिकाणी मोठ्या उत्साहाने ही कीर्तन निरूपण आयोजन सेवा या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा आहे. आधी भगवान परमात्मा अवतार का घेतात आणि कशा करता घेतात हे आपण समजावून घेऊ. भगवान परमात्म्याची या पृथ्वी तलावरती येण्याची 3 कारणं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगी. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्म्याच्या अवताराची कारणं सांगितलेली आहे. 3 कारणांसाठी या पृथ्वी तलावरती भगवान परमात्मा अवतरित होतात. तुम्ही म्हणाल ती 3 कारणं कोणती आहेत? ती 3 कारणं सांगत असताना म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते आणि अधर्माचा व्युत्थान तयार होतं त्या त्या वेळेला धर्मावरची ग्लानी काढून टाकण्याकरता किंवा ते अधर्माचं जे अभ्युत्थान तयार झालेलं आहे ते अभ्युत्थान मोडण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार होत असतो. पुढे प्रभू सांगतायत की परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतम. साधूंचं परित्राण करण्यासाठी ज्या ज्या वेळेला साधूंचं जग ऐकत नाही, साधूंवरती बिकट परिस्थिती येते, साधू संतांवरती ज्या वेळेला बिकट परिस्थिती येते त्या त्या वेळेला साधू संतांचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवतरित होत असतात. दुसरं कारण. आणि तिसरं कारण दृष्टांचं निर्दलन करण्याकरता ज्यांनी अधर्माचं व्युत्थान तयार करून या पृथ्वी तलावरती अधर्म त्या ठिकाणी घातलेला आहे ते अधर्माचं व्युत्थान मोडून त्या दृष्टांचं निर्दलन करण्याकरता भगवान परमात्मा या पृथ्वी तलावरती अवतरित होत असतात. विठ्ठल एखादा म्हणेल महाराज धर्माचं रक्षण करता भगवंताला या ठिकाणी अवतार घ्यावा लागतो, मग धर्माचं रक्षण करणं इतकं महत्वाचं आहे का असा प्रश्न केला असता जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घे. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा अट्टहास करावा लागतो, त्याला अट्टहास करून या पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा लागतो. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. धर्माचं संस्थापन करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता त्या भगवान परमात्माला, त्या प्रभू श्रीरामचंद्रांना या पृथ्वी तलावरती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये युगानुयुगांमध्ये त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागतो. त्याचं कारण धर्माचं रक्षण करणं फार महत्वाचं आहे. हे मी बोलत नाही, माऊली ज्ञानोबा म्हणताय, अगास्व धर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. माऊली ज्ञानोबा म्हणताय, अधर्माचा जर त्या ठिकाणी ऱ्हास झाला, धर्म जर त्या ठिकाणी लोप पावला तर मनुष्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी दुःखाची प्राप्ती होत असते. अगास्व धर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा धारा मोडला. धर्म जर लयाला गेला तर मनुष्याच्या जीवनातली सुख प्राप्ती त्या ठिकाणी नाहीशी होत असते, त्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्ती होत असते. आणि म्हणून ज्याला ज्याला असं वाटतं ना, माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्ती व्हावी, नवे नवे त्या ठिकाणी आत्यंतिक दुःख निवृत्ती होऊन माझ्या जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती व्हावी, नवे नवे सुखाची प्राप्ती व्हावी, ज्याला ज्याला असं वाटतं त्याने धर्मरक्षणाकरता समोर आलंच पाहिजे. विठ्ठल म्हणून धर्मरक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे. मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये धर्माबद्दल सांगत असताना महाराज म्हणताय की धर्मो एव महत्वहंती धर्मो रक्षति रक्षितः. आपल्या स्वधर्माचं पालन करण्याकरता कदाचित आपला प्राण गेला तरी बेहतर, परंतु धर्माबद्दलची अस्मिता आणि धर्माबद्दलची आसक्ती माणसानं कधी सोडू नये. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. महाराज म्हणताय, हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. या पृथ्वी तलावरती जे जे साधू संत, जे जे महापुरुष आजपर्यंत अवतरित झालेले आहे, ते फक्त आणि फक्त धर्माच्या रक्षणाकरताच त्या ठिकाणी अवतरित झालेले आहे. इतकं महत्वाचं आहे धर्मरक्षण करणं. म्हणून मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये मी सांगून गेलो, त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, धर्म एव महत्वहंती धर्मो रक्षति रक्षितः. आमचं स्वधर्माचं पालन करण्याकरता कदाचित आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, पण धर्माची आसक्ती, धर्माविषयीची अस्मिता माणसानं सोडू नये. हे आम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं. परंतु त्या ठिकाणी संभाजी राजांच्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा पाहायला भेटतं. गद्दारीनं फितुरीनं संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं. संभाजी महाराजांना कैद करून त्या ठिकाणी 40 दिवस मृत्यूच्या अनंत यातना संभाजी महाराजांना दिल्या जात होते. अरे मृत्यू सुद्धा थरथर कापेल एवढा भयानक मृत्यू संभाजी महाराजांना देण्याचं काम सुरू होतं. जे गुडघे टेकले नाही ते गुडघे तोडून टाकण्यात आले. जे हात मुजरा करण्याकरता तयार झाले नाही ते हात कुऱ्हाडीनं लाकडं तोडावी तशी कलम करून टाकण्यात आली. जी जीभ मुजरा म्हणण्याकरता तयार नव्हती मायबाप, ती जीभ सुद्धा छाटून टाकण्यात आली. जी नजर खाली झुकत नव्हती त्या नजरेमध्ये तापले सळ्या घातले गेल्या. 40 दिवस संभाजी महाराजांना मृत्यूच्या अनंत यातना दिल्या जात होत्या. काळ सुद्धा भयानक थरथर कापेल एवढा महान भयानक मृत्यू संभाजी महाराजांना देण्याचं काम सुरू होतं. परंतु तरी सुद्धा संभाजी महाराज त्या ठिकाणी धर्मापासून, त्या धर्माची आसक्ती संभाजी महाराजांनी सोडली नाही. जर कदाचित संभाजी महाराज जर झुकले असते तर आपण या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित राहिलो नसतो. 40 दिवस मृत्यूच्या अनंत यातना संभाजी महाराज भोगत होते. केवळ मृत्यूच नाही तर मृत्यूनंतर त्यांच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून वडूजवळ फेकून देण्यात आले.
एवढ्या महान भयानक यातना संभाजी महाराजांनी भोगल्या, त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त धर्मनिष्ठा. स्वतःच्या धर्माचं पालन करण्याकरता त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना धर्माविषयीची निष्ठा असणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येकाने आपला जो धर्म आहे तो धर्म पाळणं गरजेचं आहे. महाराजांनी प्रमाण दिलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जर संत महापुरुष या पृथ्वी तलावरती अवतरित होत असताना धर्माचं पालन करण्याकरता आणि दृष्टांचं निर्दलन करण्याकरता जर अवतरित होत असतील तर तुमचं आमचं सुद्धा कर्तव्य आहे धर्माचं पालन करणं. या धर्माचे आमच्यावरती अनंत उपकार आहे मायबाप. त्या धर्माचा दुसरा उपकार मी सांगून जाईल. जीवाचा जन्म ज्या माता पित्यांमुळे झाला, त्या माता पित्यांच्या पती पत्नीत्वाचं नातं कुणी सिद्ध केलं होतं? धर्माने की कायद्यानं? धर्माने सिद्ध केलं. त्याचं कारण लग्नामध्ये आशीर्वाद असतो. हे दोन्ही वधूवर आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म पद्धती निमारून त्यांच्या ब्रह्मचर्य आश्रमातून धन्य अशा गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण करत आहे. परंतु कशाच्या अनुरूप? आर्य सनातन वैदिक धर्म संस्कृतीच्या नियमानुरूप. त्याचं कारण कोर्ट मार्गाने जाणारी आमची संस्कृती नाहीये आणि कोर्टाच्या मार्गाने जाणारी माणसाच सुखी नाही. विठ्ठल म्हणून जीवाचा जन्म ज्या माता पित्यांमुळे झाला, त्या माता पित्यांच्या पती पत्नीत्वाचं नातं जर कुणी सिद्ध केलं असेल तर ते आमच्या धर्मानं केलेलं आहे. म्हणून जीवन जगत असताना मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काही निष्ठा असल्या पाहिजे. त्यातली पहिली निष्ठा आहे धर्मनिष्ठा. अरे ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये धर्मनिष्ठा नसेल त्या माणसाला या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये. म्हणून धर्माचं पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे. नवे नवे प्रभू श्रीरामचंद्रांचं जीवन चरित्र जर आपण अभ्यासलं तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला हे शिकायला भेटतं की आपण धर्मनिष्ठा, धर्माचं पालन करणं किती गरजेचं आहे. म्हणून या धर्माच्या पालनाकरता प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आपण सुद्धा जीवन जगत असताना अंतःकरणामध्ये पहिली धर्मनिष्ठा बाळगली पाहिजे. दुसरी निष्ठा आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे राष्ट्रनिष्ठा. त्याचं कारण या जगाच्या पाठीवरती असा एकही धर्म नाही किंवा एकही संस्कृती नाही की जी तुम्हाला मला उपकार शिकवेल, परोपकार शिकवेल. या जगाच्या पाठीवर एकमेव संस्कृती अशी आहे की जी आपल्याला उपकार शिकवते. तिचं नाव आहे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृती. केवळ उपकार्यावरच उपकार शिकवत नाही महाराज, अपकार्यावरही उपकार शिकवणारी जगाच्या पाठीवरती एकमेव संस्कृती म्हणजे तुमची आमची आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृती आहे. एक दृष्टांत सांगतो. एक विंचू पाण्यामध्ये वाहत चालला होता आणि वाहत जाणाऱ्या विंचूला त्या ठिकाणी वाचवण्याकरता एक साधूनं त्या पाण्यातून उचलून घेतलं. पाण्यातून वाहून जाऊ नये म्हणून विंचवाला उचलून घेतलं. विंचवानं नांगी मारली, दंश केला, विंचू पाण्यात पडला. पुन्हा उचलून घेतला, पुन्हा खाली पडला. पुन्हा उचलून घेतला, पुन्हा खाली पडला. असं 10-5 वेळेला झालं. शेवटी त्या साधूनं विंचू उचललाच आणि नदीच्या किनाऱ्यावर ठेवलाच. इतक्यामध्ये एक गृहस्थ तो सगळा प्रकाश पाहत होते आणि तो प्रकार पाहत असताना ते गृहस्थ साधूंच्या जवळ आले आणि सांगितलं, का हो महाराज, तुमचं काही डोकं फिरलंय का? हा विंचू तुम्हाला सारखा दंश करतोय आणि तुम्ही त्याला सारखं पाण्यातून उचलून घेताय, वाहून जाऊ नये म्हणे त्याची मदत करताय. तुम्हाला काही डोक्याचा भाग आहे का? त्यावेळेला त्या साधूने सांगितलं, बाबा रे, 4 ग्रॅमचा विंचू जर नांगी मारणं हा त्याचा स्वभाव सोडू शकत नाही तर 1.5 टनाचा माणूस मी, बुडत्याला वाचवण्याचा माझा स्वभाव मी कशा करताना सोडू? आमची धर्मसंस्कृती आम्हाला केवळ उपकार्यावरच उपकार करायला शिकवत नाही, अपकार्यावरही उपकार करायला शिकवते. म्हणून आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये जीवन जगत असताना आमच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रनिष्ठा अतिशय महत्वाची आहे. त्याचं कारण आमचा दिवस जनावरासारखा सुरू होत नाही. बीड टी घेणारी, अंथरुणातले चहा घेणारी आमची संस्कृती नाही आहे, ही पाश्चात्य संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीमध्ये अंथरुणात उठून बसल्यानंतर करवंदन करायला शिकवलंय. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शन. या पृथ्वी तलावरती या मातृभूमीला पदस्पर्श करण्याच्या अगोदर या ठिकाणी या मातृभूमीला वंदन करायला शिकवलंय. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शं क्षमस्वमे.
त्याचं कारण आमच्याकरता ही माती केवळ माती नाही, मातृभूमी आहे. आणि या जगाच्या पाठीवरती या मातीला माता म्हणणारा देश फक्त हिंदुस्थान आहे. या जगाच्या पाठीवरती असा देश नाही की ज्या देशाच्या समोर माता शब्द लावलेला आहे. या जगाच्या पाठीवरती एकमेव देश कोणता असेल ज्याच्या समोर माता शब्द लावलेला आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त आमचा भारत देश आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो, भारत माता की जय, भारत माता की जय. ही आमची संस्कृती आहे. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रनिष्ठा असणं अतिशय गरजेचं आहे. अरे सांगून जाईल, या भारत मातामध्ये अशा काही माता जन्माला आल्या की ज्यांनी या मातृभूमीवरती अभिषेक करत असताना दह्याचा अभिषेक केला नाही, दुधाचा अभिषेक केला नाही, मधाचा अभिषेक केला नाही, तर स्वतःच्या पोटच्या लेकराच्या रक्ताचा अभिषेक या मातृभूमीवरती केला. म्हणून तुम्ही आम्ही या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये बसलेलो आहोत. ही माती जरी तुम्हाला काळी दिसत असली ना मैबाप, तरी इतिहासाच्या दृष्टीने बघा, ही माती तुम्हाला अनेक स्वतंत्रवीर सावरकरांच्या, अनेक स्वतंत्रवीर सैनिकांच्या त्या ठिकाणी रक्तानं लाल झालेली माती दिसेल. फक्त इतिहासाच्या दृष्टीने बघा. म्हणून पहिली निष्ठा आमच्या ठिकाणी जीवनामध्ये जीवन जगत असताना असली पाहिजे, ती म्हणजे राष्ट्रनिष्ठा. या मातृभूमीचे आमच्यावरती अनंत उपकार आहे. आईने जर ताटातला घास मोडला आणि आमच्या तोंडाजवळ जर धरला तर आम्हाला फक्त आईच्या हातातला घास दिसतो महाराज. परंतु तोच घास पिकवत असताना ज्या काळ्या आईनं आपल्या पोटामध्ये नांगराचा फाळ खुपसून पिकवला, ती काळी माता मातृभूमी तुम्हा मला कधी दिसत नसते. म्हणून या मातृभूमीवरती प्रेम असलं पाहिजे. म्हणून या मातृभूमीवरती माणसानं प्रेम केलं पाहिजे. अरे किती प्रेम केलं पाहिजे. स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकरांसारखं प्रेम केलं पाहिजे. त्यावेळेला स्वतंत्रवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती, परदेशामध्ये नेलेलं होतं आणि परदेशामध्ये नेलेलं असताना स्वतःच्या मातृभूमीचा विरह झाला आणि त्या विरहापोटी परदेशामध्ये गेलेले असताना समुद्राच्या कडेवरती आले. मी कुणाशी बोलतो याचं भान राहिलं नाही. मातृभूमीच्या विरहापोटी अगदी वेडे झाले. कुणाशी बोलतो याचं भान न राहिल्यानं त्या सागराच्या पाण्याशीच बोलू लागले. त्या सागराच्या पाण्यावरती हात ठेवताय आणि त्या सागराला म्हणताय, हे सागरा, अरे याच तुझ्या पाण्याचा स्पर्श माझ्या मातृभूमीला होतो. ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. म्हणून इतकं प्रेम आमचं या मातृभूमीवरती असलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना पहिले आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे धर्मनिष्ठा आणि त्याच्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे राष्ट्रनिष्ठा. विठ्ठल, म्हणून मी सांगत होतो की भगवंत प्रभू श्रीरामचंद्र या पृथ्वी तलावरती कधी कधी अवतरित होत असतात या मातृभूमीचं रक्षण करण्याकरता, या स्वधर्माचं रक्षण करण्याकरता, साधू संतांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचं निर्दलन करण्याकरता भगवान परमात्म्याचा अवतार होत असतो. ज्यांना राम मानले नाही, ज्यांना भगवंताचं अस्तित्व मानले नाही, त्यांना जर विचारलं ना महाराज तुम्ही देव का मानत नाही, तर ते उत्तर देतात, देव डोळ्यांनी दिसत नाही. जर कधी काळी देव या पृथ्वी तलावरती असता तर तो डोळ्यांनी दिसला असता. ज्या अर्थी देव डोळ्यांनी दिसत नाही त्या अर्थी देव या जगामध्ये नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मी या ठिकाणी एक युक्तिवाद करेल. मला सांगा, ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात त्या असतातच का? आणि ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही त्या नसतातच का? आता ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात त्या असतातच असं अजिबात नाहीये. जुन्या काळचे दिवस होते आणि जुन्या काळच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी घराघरांमध्ये टीव्ही नव्हते. म्हणून गावामध्ये सामूहिक चित्रपट यायचा आणि सामूहिक चित्रपट आल्यानंतर सगळी म्हातारी कोतारी माणसं त्या ठिकाणी तो सिनेमा बघण्याकरता जायची. जुन्या काळचे दिवस होते. एक जुनं वयोवृद्ध झालेलं म्हातारीचं एक जोडपं होतं आणि गावात लंकादहन नावाचा सिनेमा आला. म्हणून तो लंकादहन नावाचा सिनेमा बघण्याकरता ते म्हातारं जोडपं त्या ठिकाणी गेलं. आता लंकादहन नावाचा सिनेमा होता. रावणाने त्या ठिकाणी जगन्माता सीतेचं हरण केलं आणि लंकेला घेऊन गेला. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आज्ञेनं मारुतीराय त्या ठिकाणी लंकेमध्ये आले. लंकेमध्ये आल्यानंतर त्यांनी लंका जाळण्याकरता सुरुवात केली. हे सगळं त्या चित्रपटावरती त्या ठिकाणी त्या भिंतीवरती तो चित्रपट चालू होता. मारुतीरायने लंका पेटवली आणि लंका पेटवल्यानंतर पडद्यावर सगळीकडे आगच आग दिसू लागली. आता आग दिसू लागल्यानंतर म्हातारी गडबडली. म्हाताऱ्याला म्हणे, अहो थिएटर पेटलं. म्हातारं म्हणे, मला पण दिसतं थिएटर पेटलं. तू एक काम कर, तू पुढं चाल, माझी काळीच पेटी घरी राहिली, मी एवढी बिडी तिथून पेटून आणतो लगेच तुझ्या मागे. मला सांगा,
किती प्रयत्न केला म्हणजे त्या पडद्यावरती त्या म्हातारीची बिडी पेटणार आहे? मग पडद्यावरती आगली दिसत नाहीये का? दिसते, पण आहे का? म्हणून ज्या गोष्टी नेहमी माणसाला डोळ्यांनी दिसतात त्या असतातच असं अजिबात नाहीये. आणि काही गोष्टी दिसत नसून सुद्धा त्या असतात, दिसत नसून सुद्धा त्या असतात असं सांगत असताना शास्त्रकार म्हणताय की पुष्पे गंधम तुले तेलम काष्टीवनी वैकृतम इक्षुपुडम तथा ते विवेकतः पश्चात्मन. शास्त्रकार म्हणताय फुलातलं मकरंद दिसत नाही, फळातलं तेल दिसत नाही, काष्टातलं म्हणजे लाकडातलं आगली दिसत नाही, दुधातलं तूप दिसत नाही आणि ऊसातली गोडी दिसत नाही. मग आता मला सांगा, जरी फुलातला मकरंद दिसत नाही परंतु तो नाहीये का? लाकडातला आगली जर दिसत नसला परंतु लाकडात आगली नाहीये का? ऊसातली गोडी आम्हाला जर डोळ्याने दिसत नाहीये मग त्या गोडीचं अस्तित्व आम्ही नाकारणार आहात का? शास्त्रकार म्हणताय अरे फुल नाकाला लावून पहा म्हणजे त्यातला मकरंद तुला कळेल. दुधाचं त्या ठिकाणी दह्याचं मंथन करून पहा म्हणजे त्यातलं लोणी तुम्हाला कळेल. लाकडाला एकमेकांवरती घासून पहा म्हणजे त्यातला अग्नी तुम्हाला कळेल. आणि ऊसाला चावून पहा म्हणजे त्यातली तुम्हाला गुढी कळेल. त्याचप्रमाणे शेवट सांगत असताना शास्त्रकार म्हणताय तथादि विवेकता पश्चात्मानम, सतसंगती करून पहा निश्चितच भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल प्रकार म्हणताय पुष्पे गंधम तले तलम काष्टीवनी पैगुतम इक्षुपुडम तथादि पश्चात्मानम विवेकतः. या गोष्टी डोळ्याने दिसत नाही परंतु त्यातला अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. असं शास्त्रकार म्हणताय तुम्ही जीवनामध्ये सतसंगती करून पहा निश्चितच तुम्हाला भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये संगतीला फारच महत्व आहे. जीवनामध्ये आपली संगती ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपलं जीवन घडणार आहे. जर चांगल्याची संगत आम्हाला भेटली तर आमचं जीवन सुद्धा चांगल्या मार्गाकडे जाणार आहे. आणि एखाद्या नीचाची संगत जर आम्हाला भेटली तर आपला सुद्धा जन्म निरर्थक जाणार आहे. शास्त्रकार म्हणताय एखाद्या चांगल्या मनुष्याला एक अर्ध क्षण जर एखाद्या नीचाची संगत भेटली ना मायबाप तरी सुद्धा त्याचा जन्म निरर्थक ठरत असतो. नाहंक कुहातो राजन हंसोहम निर्मले जन नीच संग प्रसादेने दातन जन्म निरर्थक. एक कावळा राजहंसाच्या घरी त्या ठिकाणी पाहुणा गेला आणि राजहंसाच्या घरी पाहुणा गेल्यानंतर राजहंसाने त्याचा त्या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला, पाहुणचार केला. आणि पाहुणचार झाल्यानंतर निघायच्या वेळेला कावळा त्याला म्हणतो आम्ही तुमच्या घरी आलो, 2 दिवस राहिलो, तुम्ही सुद्धा आमच्या घरी या कधीतरी पाहुणचाराला. राजहंसानं त्या ठिकाणी होकार दिला आणि काही दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी राजहंस कावळ्याच्या घरी त्या ठिकाणी पाहुणा आला. कावळ्याचं घर एका विशाल वटवृक्षाच्या झाडावरती होतं. एका विशाल वटवृक्षाच्या फांदीवरती त्या ठिकाणी कावळा बसलेला होता. राजहंस त्या ठिकाणी आला. राजहंस आला त्या ठिकाणी कावळ्यानं राजहंसाचा यथोचित सत्कार सन्मान त्या ठिकाणी केला, योग्य तो पाहुणचार केला. आणि दोघंही एका फांदीवरती मस्त त्या ठिकाणी गप्पा मारत बसले होते. आणि योगायोग असा झाला की त्या झाडाखालून एका राजाची स्वारी चाललेली होती. आणि ती स्वारी जात असताना त्या विशाल वटवृक्षाची सावली पाहिल्यानंतर राजानं त्या विशाल वटवृक्षाच्या खाली त्या ठिकाणी विश्राम करण्याकरता त्या ठिकाणी ठरवलं. विश्राम करण्याकरता राजा त्या ठिकाणी बसलेला आहे. एक सैनिक बसला, त्याच्या मांडीवरती डोकं ठेवून राजा मस्त पहुडलेला आहे. आणि नेमकं त्यांच्या डोक्यावरती जी फांदी होती त्या फांदीवरती कावळा आणि राजहंस बसलेला होता. दोघांच्या गप्पा चालू होत्या. कावळ्यानं खाली बघितलं, आपल्या खाली त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी झोपलेला आहे. म्हणून कावळ्यानं वरून विष्ठा टाकली आणि ती विष्ठा नेमकं राजाच्या डोक्यावरती पडली. राजाला मोठा राग आला. राजानं त्या ठिकाणी सैन्याला त्या ठिकाणी आज्ञा दिली. राजाची आज्ञा ग्राह्य मानून एका सैनिकानं भात्यातनं बाण काढला आणि बाण सोडला. सुसू आवाज करत बाण गेला. बाण कावळ्याला नाही लागला, कावळा उडून गेला. बाण राजहंसाला लागला. राजहंस फडफड करत खाली पडला. खाली पडल्यानंतर त्या राजानं त्या ठिकाणी त्याला मांडीवरती घेतलं आणि विचारलं काय रे तू कावळा आहेस? त्यावेळेला तो राजहंस म्हणतो नाहंक को हतो राजन. राजन मी कावळा नाहीये, पण हतो राजन. राजन मी तुमच्या हातून आता मारलो जाणार आहे. परंतु राजन मला एक शिकायला भेटलंय. मी कावळा नाही आहे, मी निर्मळ मनाचा हंस आहे. परंतु आज मला फार मोठी शिक्षा भेटलेली आहे. मला आज फार मोठं शिकायला मिळालेलं आहे.
राजाने विचारलं, काय रे, काय शिकायला भेटलं तुला? त्यावेळेला राजहंस म्हणतो, नीच संग प्रसादेन जातन जन्म निरर्थक. एखाद्या नीचाची संगत जर आपल्याला भेटली तर आपला सुद्धा जन्म त्या ठिकाणी निरर्थक होत असतो. म्हणून त्या ठिकाणी संगतीला जीवनामध्ये फार महत्व आहे. शास्त्रकार म्हणताय, तुम्ही सत्संगत करून पहा. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखी नाही त्याचे. तुम्ही संतांची साधूंची संगत करा, निश्चितच ते संत तुम्हाला भगवान परमात्मा चरणाजवळ जाण्याचं सामर्थ्य प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. संतापाई माता करता सद्भाव, त्याने आपोआप त्या ठिकाणी संतांच्या चरणावरती माथा ठेवल्यानंतर आपोआप त्या ठिकाणी भगवंताची आपल्याला प्राप्ती होत असते. म्हणून शास्त्र असं म्हणतंय की काही गोष्टी दिसत नसून सुद्धा त्या या पृथ्वी तलावरती जिवंत आहे. एखादं चित्रकार आहे, एखादं चित्र आहे, ज्या अर्थी चित्र आहे त्या अर्थी चित्रकार आपल्याला मानावाच लागेल. ज्या अर्थी घट आहे, मडक आहे, त्या अर्थी कुंभार आपल्याला मानावाच लागेल. ज्या अर्थी सोन्याचे अलंकार आहेत त्या अर्थी सोनार आपल्याला मानावाच लागेल. आणि शेवट त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणताय, ज्या अर्थी हे जगत आहे त्या अर्थी भगवान परमात्मा आपल्याला मानावाच लागेल. मी बोलत नाही, माऊली ज्ञानोबा म्हणताय, ना तरी भूमियातून स्वयंभ काय घडिया गाडग्याची निघती कोंब, ते गुलालमतीचे गर्भ उमटले की. माऊली ज्ञानोबा म्हणताय, तुम्ही जर एखाद्या शेतामध्ये फिरायला गेले आणि त्या शेतामध्ये गेल्यानंतर ते जे काही मातीची ढेकळ पडलेले आहेत त्या ढेकळाचे काही आपोआप मडके तयार होतात का? त्याच्याकरता कुंभार लागतो. म्हणून ज्या अर्थी घट आहे त्या अर्थी कुंभार आहे. ना तरी सोने लेणी होऊन घडे, एखादं सोनं त्या ठिकाणी पडलेलं आहे त्याचं काय आपोआप त्या ठिकाणी अलंकार तयार होतो का? नाही. सोनार दादाकडे गेल्याशिवाय त्या सोन्याचं अलंकार तयार होणार नाही. पुढे त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा म्हणताय, कापसाचे पोटी काय होती कापडाची पिठी. कापसाच्या पोटामध्ये काय त्या ठिकाणी कापडाची पिठी होती का? त्या कापसाचे सूत विणण्याकरता आणि त्याच्यापासून वस्त्र तयार करण्याकरता विणकार आपल्याला मानावाच लागेल. जगताना मी दिनो करता कुलाले ना विना घटा, चित्रकारम विना चित्रा स्वतः भवेत तदहा. ज्या अर्थी चित्रकार आहे त्या अर्थी चित्रकार आपल्याला मानावाच लागेल. ज्या अर्थी घट आहे त्या अर्थी कुंभारदादा आपल्याला मानावाच लागेल. ज्या अर्थी त्या ठिकाणी सोन्याचे अलंकार आहे त्या अर्थी त्याच्या पाठीमागचा सोनार आपल्याला मानावाच लागेल. त्याचप्रमाणे ज्या अर्थी हे जगत चालतंय ना, तर ते जगत जे चालतंय ते भगवान परमात्म्याच्या सत्तेनेच चालतंय. तुझी या सत्तेने सूर्याशी चालणे. महाराज म्हणताय की हे जगत जे चालतंय ते भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतंय. म्या बोलविल्या मृदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात चालिता. त्या भगवान परमात्म्याशिवाय हे जगत चालत नाहीये. म्हणून त्या भगवान परमात्म्याचा आपण उठा बसता त्या ठिकाणी नामचिंतन केलंच पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्या चरणाजवळ जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला तो धर्माचं पालन करण्याकरता, साधूंचं परित्राय म्हणजे त्यांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचं निर्दलन करण्याकरता भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला. परंतु त्यांचं आपण नामचिंतन जर केलं, जाणं त्याने जर नामचिंतन केलं, एखाद्या अभ्यासकाने नामचिंतन केलं तो तर तरतो, परंतु एखाद्याने दुःखाच्या वेळेला जरी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, त्या भगवान परमात्म्याला जरी आठवलं तरी सुद्धा त्याची या मृत्यूरूप संसार सागरातून त्याचा उद्धार होतो. हेच महाराज सांगताय अभंगाच्या प्रथम चरणात. ती भलता कोणी एखाद्या जाणत्याने नेण्यात्याने भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तरी सुद्धा तो उतरतो. आणि एखादा कुणीहीन म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता भगवान परमात्मा कुणाचंही कुळ गोत्र काहीच पाहत नाही. उच्च नीच काही नेणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखून या, खट नट यारे शुद्ध होऊनी जारे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. कुणी या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावा विचारून लगे चिंता करूनाची. कुणी या आपल्याला त्या ठिकाणी वाल्या कोळ्याचं त्या ठिकाणी जीवनचरित्र पाहायला भेटतंय. वाल्या कोळ्यानं इतकं काही पाप केलेलं होतं, की असं सांगितलं जातं तो काय करायचा, एक माणूस मारला की एक दगड उचलून रांजणात टाकायचा
एवढी माणसं त्यांनी मारली होती की दगड टाकून टाकून 7 रांजणं त्यांनी भरवलेली होती. एवढं पाप त्या वाल्या कोळ्यानं केलेलं होतं. परंतु त्याला त्या ठिकाणी नारदांची संगत भेटली. एक दिवस त्या जंगलातून नारद चालत आले. नारद चालत आल्यानंतर त्या वाल्या कोळ्यानं त्यांना रस्त्यामध्ये अडवल्यानंतर त्यांना तलवार घेऊन मारण्याकरता धावला. त्यावेळेला नारदजी म्हणतात, अरे वाल्या कोळ्या, तू एवढी माणसं मारली, एवढं पाप केलं, हे कुणासाठी करतोय? त्याने सांगितलं, मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता हे सर्व पाप करतो. म्हणजे ठीक आहे, तुझं कर्तव्य आहे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं हे तुझं कर्तव्य आहे. परंतु जे तू पाप करतोय त्या पापामध्ये तुझे घरचे सहभागी आहेत का? हे विचारल्यानंतर वाल्या कोळ्यानं उत्तर दिलं, निश्चितच, मी जे करतोय त्यांच्यासाठी करतोय, मग माझ्या पापामध्ये ते सहभागी असणारच आहे. त्या नारदजींनी सांगितलं, एक काम कर, तू घरी जाऊन घरच्यांना विचारून ये की मी जे पाप केलंय त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? वाल्या कोळी त्या ठिकाणी घरी गेला. पत्नीला विचारलं की का हो, मी जे पाप करतोय तुमच्या उदरनिर्वाहासाठी, मी जी माणसं मारली, मी एवढं पाप केलंय, या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? त्यावेळेला पत्नीने सांगितलं की लग्न झाल्यानंतर पत्नीची सर्वस्वी जबाबदारी वाहण्याचं काम पतीवरती असतं आणि पतीचं ते कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही जे पाप करताय, तुम्ही जे आमचा उदरनिर्वाह करताय, हा आमच्यावरती उपकार करत नाहीये. म्हणून तुम्ही जे पाप करताय त्या पापामध्ये आम्ही सहभागी नाहीये. वाल्या कोळ्याला त्या ठिकाणी पश्चाताप झाला. वाल्या कोळ्यानं नारदजींचे चरण धरले आणि सांगितलं, आता मला या पापातून त्या ठिकाणी मुक्त होण्याचा मार्ग सांगा. संत नारद महर्षींनी त्या ठिकाणी वाल्या कोळ्याला त्या पापातून उतरून जाण्याकरता प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाचा मंत्र दिला. तू राम नामाचं त्या ठिकाणी फक्त सतत चिंतन कर, तू निश्चित त्या ठिकाणी हे जे पाप केलेलं आहे या पापातून तू तरून जाशील. परंतु आता जे गणपती प्रभू श्रीरामचंद्राचं नामस्मरण केल्यानंतर पाप आपल्या जवळ येत नाही, पापाचे कळप पळते पुढे. म्हणून त्या ठिकाणी नारद महर्षींनी वाल्या कोळ्याला राम नामाचा मंत्र दिला. परंतु अनेक माणसं मारून मारून त्याला मरा मरा म्हणण्याची सवय होती. माणसं मारून मारून त्याच्या तोंडून राम शब्दाचा सुद्धा उच्चार होत नव्हता. वाल्या कोळ्यानं सांगितलं, तुला माणसं मारण्याची सवय लागली म्हणून तू राम म्हणू नको, तू मरा मरा म्हण. 3दा मरा मरा म्हटल्यानंतर त्याच्यात 2दा राम राम होतो. म्हणून वाल्या कोळ्यानं मरा मरा म्हणता म्हणता पुढे चालून त्याचा राम राम होत गेलं आणि इतकी काही त्या कोळ्याची कीर्ती वाढली, इतकी काही केले रामायण राम. त्यानं राम नामाचं त्या ठिकाणी जप केला, इतका जप केला, इतकं सद्भाग्य त्याला प्राप्त झालं की प्रभू श्रीरामचंद्रांना जन्माला येण्याच्या अगोदर ज्यानं रामायण लिहून ठेवलं आणि पुढे चालून त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. ही रामनामाची ताकद आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रभू श्रीरामचंद्रांचं भगवंताचं नामचिंतन घेण्याकरता कुळ गोत्र उच्च नीच लहान थोर स्त्री पुरुष असा भेद नाहीये त्या ठिकाणी. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम. संसारूपी भवसागरातून तरुण जाण्याची ताकद आपल्यामध्ये प्राप्त होणार. म्हणून वाल्या कोळ्यानं सुद्धा नामचिंतन केलं. शेवटी वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. शबरी मातेनं त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण केलं. शबरीने इतकी वर्ष त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची वाट पाहिली, इतकी वर्ष वाट पाहिली. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. इतकं काही तिने वाट बघितली, इतकी काही वाट बघितली. त्या शबरीच्या अंतःकरणातला भाव ओळखून प्रभू श्रीरामचंद्रांनी तिची उच्चिष्ट बोर सेवन केली. म्हणून भगवान परमात्म्याला उच्च नीच त्या ठिकाणी काहीच भेद अभेद त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहत नाही. फक्त भगवान परमात्म्याला अंतःकरणाचा भाव महत्त्वाचा भाव झाला बरी नाही देव त्याला. भगवान परमात्म्याला दुसरं काहीच लागत नाही. फक्त
स्तंभस्वेद रोमांच सुभंग त्वयपतो बरोबर नमस्कृत उत्तिष्ठ सात्विक मतः. हे अष्टसात्विक भावाची लक्षणं जी शास्त्रानं सांगितलेली आहे ते अंतःकरणामध्ये धारण करून जर आपण भगवान परमात्म्याची शरणागती केली तर भगवान परमात्मा म्हणतोय जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मी ऐकू. असे अष्टसात्विक भावाची लक्षणं अंतःकरणामध्ये धारण करून आपण जर भगवान परमात्म्याला शरण गेलो तर आपलं जन्म मरण निवारण्याचं काम सुद्धा तो भगवान परमात्मा करणार आहे. आता महाराजांना विचारू आपण, पाहू महाराज तुम्ही ज्या भगवान परमात्म्याच्या नामाचं महात्म्य सांगताय ते नामचिंतन घेण्याकरता काय करावं लागेल. त्यावेळेला महाराज म्हणताय ते नामचिंतन घेण्याकरता तुम्हाला कोणते सायास कोणते प्रयत्न करावा लागणार नाही आहे. हेच महाराज सांगताय अभंगाचे द्वितीय राम म्हणता न लगे अनेक सायास केले महादोष तेही जळती. महाराज म्हणताय राम नाम घेण्याकरता तुम्हाला कोणते प्रयत्न कुठलाही सायास तुम्हाला करावा लागणार नाही. उठता बसता कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही उठता बसता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू शकता. नामचिंतन करण्याकरता संसार सोडावा असं महाराज म्हटले नाहीये. वेद शास्त्रुभारी बाह्य सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता तुम्हाला संसार सोडण्याची गरज नाहीये. संसारामध्ये राहून उठता बसता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता येतं. आणि ते नामचिंतन केल्याचा फायदा काय होणार आहे. केले महादोष तीही जळती. आपल्या कितीही त्या ठिकाणी जीवनामध्ये महापाप आपल्याकडून झालेलं असलं तरी तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले. एवढं डोंगरा एवढं जरी आपल्या जीवनामध्ये पाप झालेलं असलं तरी ते पाप जाळण्याची ताकद एका भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून सर्वांनी मोठ्या भावयुक्त अंत करणारे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. सर्वांनी वरती हात करा. जीवनाचे दोष टळून जातात आणि असं नामचिंतन केल्यानंतर यमदूत सुद्धा त्या रामभक्तांना घाबरतो किंवा त्या भगवत भक्तांना घाबरतो. ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला चालले त्यावेळेला स्वतः भगवान परमात्मा त्यांना गरुड विमान घेऊन नेण्याकरता आले आणि गरुड विमान घेऊन त्या विमानामध्ये बसत असताना काळाला खाली वाकावं लागलं आणि त्या काळाच्या मानगुटीवरती जगद्गुरु त्या काळाच्या मानगुटीवरती पाय ठेवून जगद्गुरु तुकोबराय त्या विमानामध्ये बसले. विचार करा काय अधिकार असेल त्या भगवत भक्तांचा, काय अधिकार असेल जगद्गुरु तुकोबरायांचा. म्हणून महाराज म्हणताय राम नामाचं चिंतन केल्यानंतर नवे नवे भगवान प्रभू श्रीरामचंद्रांना त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्मा समजून त्याचं नामचिंतन केल्यानंतर तुम्हाला यमदूताची सुद्धा त्या ठिकाणी भीती बाळगण्याची गरज नाही. हेच महाराज सांगतात चतुर्थ जन्मामध्ये. राम म्हणतात रे भव सिंधू, राम म्हणतात रे भव राम म्हणतात रे भव सिंधू राम म्हणतात रे भव सिंधू राम म्हणतात रे प्रभू श्रीरामचंद्रांचं नामचिंतन केल्यानंतर महाराज म्हणताय आपल्याला काळाची भीती बाळगण्याची गरज नाही आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची भूतबाधा त्या ठिकाणी पाठीमागे लागत नाही. आणि राम नामाचं चिंतन केल्यानंतर हा भवसिंधू तरुण जाण्याची क्षमता, भवसिंधू तरुण जाण्याची शक्ती आपल्यामध्ये प्राप्त होत असते. त्याचं कारण या दुःखरूपी संसारामध्ये जगत असताना आपण जे जीवन जगतोय ते आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मावरती जगतो. म्हणून ज्या माणसाचं पूर्वजन्मीचं कर्म चांगलं असेल त्याला आजच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी सुखाचा भोग भोगायला मिळतोय. आणि ज्या माणसाचं पूर्वजन्माचं कर्म वाईट असेल त्याला या ठिकाणी दुःखाचा भोग भोगायला मिळतोय. परंतु जे काही पूर्वजन्मीचं पाप असेल, पूर्वजन्मीचं कर्म असेल त्याचा नाश करण्याची ताकद, नाश करण्याची क्षमता भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. त्याचं कारण प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्येच आपल्याला त्या ठिकाणी कर्माचं फळ काय आहे ते पाहायला भेटतं. कर्माचं फळ देवाला चुकलं नाही,
कर्माचं फळ देवाच्या बापाला राजा दशरथाला सुद्धा चुकलं नाही. रामायणामध्ये प्रसंग आहे, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवीसी. आज श्रीरामचंद्र प्रभूंना वनवासात जाऊन 6 दिवस पूर्ण झालेले आहे आणि श्रीरामचंद्र प्रभू वनवासात गेल्यापासून महाराज दशरथची शय्येवरती पडून आहे, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. सुमित्रा आणि कौशल्य महाराजांच्या जवळ आहे. महाराज अंतरुणावरती झोपलेले आहे. महाराज कौशल्याला म्हणतात, कौशल्य कौशल्य राम मेरा प्राण है, राम के सिवाय मैं जिंदा नहीं रह सकता. कौशल्य कौशल्य कहती है, ऐसा अभद्र मत बोलिए अध्यापति, धीरज रखिए. नहीं कौशल्या, नहीं कौशल्या, राम मेरा प्राण है, राम के सिवाय मैं जिंदा नहीं रह सकता. कौशल्या कौशल्या मुझे एक वचन दे दो. कौशल्या मेरे मरने के बाद उस पापिनी को, उस कैकेयी को मेरे शरीर को स्पर्श मत करने देना. कौशल्या क्योंकि उस पापिनी ने मेरे राम को वनवास भेजा है. अगर मेरे मरने के बाद उस पापिनी ने, उस कैकेयी ने मेरे शरीर को स्पर्श किया ना कौशल्या, तो स्वर्ग में जाकर भी मेरे आत्मा को शांति नहीं मिलेगी. कौशल्या मुझे एक वचन दे दो, मेरे मरने के बाद उस पापिनी को, उस कैकेयी को मेरे शरीर को स्पर्श मत करने देना. कौशल्या कहती है, ऐसा मत बोलिए अध्यापति, धीरज रखिए. अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन मुसाफिर है और आप इस जहाज के कप्तान हो. महाराज अगर कप्तान ने धीरज खो दिया तो ये जहाज कभी भी किनारे तक नहीं जाएगा. महाराज धीरज रखिए. परंतु महाराज दशरथ जी म्हणतात, नहीं कौशल्य, नहीं, राम के सिवाय मैं जिंदा नहीं रह सकता. कौशल्य कौशल्य सामने वाली दीवार पर क्या है देखो. कौशल्य कहते कुछ नहीं महाराज, दीवार है. नहीं कौशल्य अच्छी तरह से देखो सामने वाली दीवार पर क्या है. सुमित्रा तुम देखो सामने वाली दीवार पर क्या है. सुमित्रा कहते कुछ नहीं महाराज, दीवार है. नाही नाही, ते बघा समोरच्या भिंतीवरती मला चित्र दिसतंय. राजा दशरथजी घडलेला प्रसंग सांगू लागले. ते बघा मला समोरच्या भिंतीवरती मी केलेल्या कर्माचा भोग मला दिसतोय. ते बघा समोरच्या भिंतीवरती मी केलेल्या कर्माचं फळ मला दिसतंय. त्या झाडाच्या दाट पाल्यांमध्ये तळ्याच्या काठावरती कुणीतरी शाप देईल या उद्देशानं मी त्या ठिकाणी शब्दविधी बाण त्या ठिकाणी निशाणा साधून बसलेलो आहे. तळ्याच्या काठावरती बुडबुड आवाज झाला. मला वाटलं कुणीतरी शापत असावं म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला. सु 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 करत बाण गेला आणि त्या मुलाच्या वक्षस्थळावरती जाऊन दळला. कौशल्य कुणीतरी शापत नाही ग, कुणीतरी माणूस मेल्याची मला खात्री झाली. ते बघ समोरच्या भिंतीवरती दिसतंय. मी त्या दाट झाडाच्या पाल्यावरून खाली उडी टाकत धप 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 पावलानं त्या मुलापर्यंत गेलो आहे. कमरेपासून अर्धा वरती आहे, कमरेपासून अर्धा पाण्यात आहे. उजव्या हातामध्ये झरी आहे. वक्षस्थळावरती बाण दळलेला आहे. वक्षस्थळातून गळगळ गळगळ रक्त वाहतंय. डोळ्यातून टप 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 अश्रू पडताय आणि त्या डबडबल्या डोळ्यानं मला विचारतोय, कोण आपण. कौशल्य मला सांगावं लागलं ग कौशल्य, मी अयोध्येचा महाराज दशरथ. महाराज दशरथ ऐकून होतो महाराज तुमच्याबद्दल. अरे इंद्राला सुद्धा गरज पडल्यानंतर मदत मागण्याकरता तो इंद्रदेव या मृत्यू लोकामध्ये राजा दशरथांकडे येतो. असा राजा या मृत्यू लोकामध्ये जिवंत आहे याचा सार्थ अभिमान होता महाराज. परंतु एका आंधळ्या मायबापाची काठी हिसकावून घेतली. हा कोणता पुरुषार्थ आहे. कौशल्य ते बघ मला समोरच्या भिंतीवरती चित्र दिसतंय. मरतोय मी. सकाळपासून माझ्या आंधळे मायबाप तहानलेले आहे. एक वचन द्या, सुखानं प्राण सोडते. माझ्या आंधळ्या मायबापांना पाणी पाजाल. ते बघ कौशल्य त्या मुलाला वचन दिल्याबरोबर त्या चिमुकल्या लेकरानं, त्या श्रावण बाळानं त्या ठिकाणी प्राण सोडलेला आहे. आता त्याच्या हातातली झाडी घेऊन मी त्या आंधळ्या मायबापांकडे गेलेलो आहे. त्याचे आंधळे मायबाप त्या ठिकाणी आक्रोश करताय, श्रावणा, अरे श्रावणा, पाणी मिळत नसेल तर नको बाळा पाणी. बाळा तू निघून ये बाळा, बाळा नको बाळा पाणी. एवढा उशीर का लागला बाळा, बाळा ये ना लवकर. माझ्या पावलांची चाहू लागल्यानंतर मला विचारतायत, आवाज बाळा तू एवढा उशीर का लागला बाळा. बाळा पाणी भेटलं बाळा, बाळा बोलत का नाही तू. मी म्हटलं पाणी घ्या. माझा बदललेला आवाज ऐकून मला विचारतायत, कोण आपण, तुम्ही का आलात पाणी घेऊन, आमचा श्रावण बाळ कुठे आहे. मी म्हटलं पाणी घ्या. मग सांगतो, नाही फेकून द्या तुमचं पाणी. जोपर्यंत आमचा बाळ कुठे ते सांगत नाही तोपर्यंत तुमच्या पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही. ते बघ समोरच्या भिंतीवरती कौशल्य मला चित्र दिसतंय. मला सांगावं लागलं का कौशल्य, तुमचा श्रावण बाळ या पापी दशरथाच्या हातून एक श्वापत घेऊन मारला गेला. श्रावण बाळ गेल्याची कथा घटना ऐकल्यानंतर त्या आंधळ्या मायबापांनी त्या ठिकाणी आक्रोश करत करत श्रावण आक्रोश करत करत त्या आंधळ्या बापांनी त्या ठिकाणी प्राण सोडलेला आहे.
आता राजा दशरथजी अंतरुणावरून खाली पडले, गडाबडा गडाबडा लोळायला लागलेले आहेत, हात पाय खोडायला लागलेले आहेत, जोर 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 ओरडत आहेत. कौशल्य कहते महाराज धीरज रखिये, सुमित्रा म्हणते महाराज धीरज रखिये, अयोध्येचे प्रधान सुमनजी म्हणतात अन्नदाता धीरज रखिये. पण नाही नाही, गडाबडा गडाबडा लोळत आहेत, हात पाय खोडायला लागलेले आहेत, जोर जोरात ओरडत आहेत. ते बघा समोरच्या भिंतीवरती 3 चिता पेटल्या. आणि सांगून जाईल प्रत्येक दशरथाला अंतिम समयाच्या वेळी हे चित्र समोरच्या भिंतीवरती दिसत असतं, परंतु ते चित्र कोणतं असावं हे ज्या त्या दशरथाच्या कर्मावरती अवलंबून असतं. महाराज दशरथजी म्हणतात ते बघा समोरच्या भिंतीवरती 3 चिता पेटल्या. एका चितेवरती श्रावण बाळ आहे, दुसऱ्या चितेवरती श्रावणाची आंधळी आई आहे, आणि तिसऱ्या चितेवरती श्रावणाचा आंधळा बाप आहे. आणि ते तिघही माझ्याकडे बघून हसताय आणि मला म्हणतायत राजा आमचा श्राप खरा ठरला राजा, आम्ही जसं आमच्या पुत्राच्या विरहाने तडफडून तडफडून मेलो राजा, तसं तू सुद्धा तुझ्या पुत्राच्या विरहाने तडफडून तडफडून मरतोय राजा. राजा तुला 1 नाही 2 नाही, अरे तब्बल 4 पुत्र आहेत राजा तुला, परंतु अंतिम समयाच्या वेळी एकही पुत्र तुला पाणी पाजण्याकरता जवळ राहणार नाही. ते बघ कौशल्य मला समोरच्या भिंतीवरचे चित्र दिसतंय. महाराज दशरथजींनी 6 वेळा रामाचं नाव घेतलं आणि महाराज दशरथजींनी प्राण सोडला. राम राम कही राम राम कही राम राम कही राम मी पती गई हो सूरधाम. 6 वेळेला प्रभू श्रीरामचंद्रांचं नामचिंतन केलं आणि महाराज दशरथजींनी प्राण सोडला. मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कर्मे दशरथ वियोगी मला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रामन क्षय पावला भोग घडला सीता देवीसी. अरे कर्माचं फळ, कर्माचा भोग जर देवाच्या बापाला राजा दशरथाला जर चुकला नसेल तर तो तुम्हा मला नक्कीच चुकणार नाहीये. म्हणून आपल्याला भविष्य बघण्याची गरजच नाहीये. ज्याचा वर्तमान काळ चांगला असेल त्याचं भविष्य निश्चितच चांगलं असणार आहे. विठ्ठला की जीवन जगत असताना आम्ही चांगली कर्म केली पाहिजे आणि चांगले कर्म करून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, जेणेकरून पूर्वजन्मी आम्ही जे पाप केलेलं आहे ते पाप आम्हाला या जन्मात भोगावंच लागणार आहे. परंतु या जन्मात जे आम्ही पुण्य करू, जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू, त्याच्याद्वारे आम्ही हा जो भवसागर आहे, ही जी भवसिंधू आहे, ही तरुण जाण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून मनुष्यानं नेहमी चांगली कर्म करून आणि चांगली कर्म करून भगवान परमात्म्याचं प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण जर केलं तर तो मनुष्य हा जो दुःखरूपी भवसागर आहे तो तरुण जात असतो. म्हणून सर्वांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. त्या नामचिंतनाला फार महत्व आहे. म्हणून उठता बसता ज्यावेळेला आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू, त्याच्या नामचिंतनाद्वारे आम्ही हा दुर्गट असणारा भवसिंधू भवसागर तरुण जाणार आहोत. अरे रामाच्या संगतीत आल्यानंतर जर पक्ष्यांचा उद्धार होत असेल तर तुमचा आमचा का होणार नाही? अरे प्राण कंठाशी आलेल्या जटायूला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मांडीवरती प्राण सोडला. काय भाग्यवान असेल तो जटायू, ज्याला मरत असताना प्रभू श्रीरामचंद्रांची मांडी भेटली. त्यानं चांगलं कर्म केलेलं होतं. अरे नियमानं जी मांडी मरत असताना राजा दशरथजींना भेटायला पाहिजे होती, ती मांडी नियमानं राजा दशरथजींना न भेटता टाकेद या ठिकाणी मरत असताना जटायू नावाच्या पक्षाला भेटतो. काय भाग्यवान असेल तो जटायू. अरे प्रभू श्रीरामचंद्रांच्या संगतीत आल्यानंतर जर पक्षांचा उद्धार होत असेल तर तुमचा आमचा का होणार नाही? आणि म्हणून आपण प्रभू श्रीरामचंद्रांचं इतकं काही नामचिंतन केलं पाहिजे, इतकं काही नामचिंतन केलं पाहिजे की ज्याद्वारे आम्ही दुःखरूपी संसाराच्या पैल तीराला जाऊन भगवान परमात्मा चरणाजवळ जाऊन त्याला प्राप्त होऊ एवढी क्षमता आमच्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आम म्हणतात तर भवसिंधू पार, भवसिंधूच्या पैल तीराला जाण्याचं सामर्थ्य आम्हाला कधी प्राप्त होतं तर भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं नामचिंतन केल्यानंतर. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणताय, असं जर भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन केलं तर तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. त्याचं कारण देव आणि सुख हे शब्द जरी तुम्हाला वेगवेगळे दिसायला असले तरी सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे. म्हणून तो देव आपण आपलाच करून घेतला पाहिजे. एके ठिकाणी महाराज म्हणताय, आपला तो देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे, आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. तो देव आपलासा केल्यानंतर या जीवाच्या ठिकाणी सुख प्राप्त होते. त्याचं नामचिंतन केल्यानंतर, त्याच्या चरणाजवळ गेल्यानंतर आणि त्या देवाला आपलंसं करून घेतल्यानंतर जीवाच्या ठिकाणी सुख प्राप्त होते. आज तुम्ही आम्ही म्हणतो आमच्याकडे फार संपत्ती आहे, आमच्याकडे फार मोठी सत्ता आहे, आम्हाला काय गरज आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याची? अरे आपल्याजवळ काय सत्ता आहे, काय श्रीमंती आहे, काय संपत्ती आहे? एवढा मोठा महान रावण होता,
एवढी त्याच्याजवळ श्रीमंती होती. कोटी गरज येत कासा आणि तांब्याची, शुद्ध कांचनांची सप्तकोटी. शेवटी महाराज म्हणताय तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी केली नाही. एवढा रावण श्रीमंत होता. कोटी गरज येत कासा आणि तांब्याची, कासा आणि तांब्याची 1 कोटी गरज या रावणाची होती. शुद्ध कांचनांची सप्तकोटी. कांचन म्हणजे शुद्ध 24 कॅरेट सोनं. त्या शुद्ध 24 कॅरेट सोन्याची ज्याची 7 कोटी घरं होती, मला सांगा त्याच्या घराचे शिका काही शिंदाडाचे असतील. एवढा महान रावण होता. सुनी याची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसांचा. एवढी त्याची नगरी होती, एवढी त्याची श्रीमंती होती. त्याची जर सत्ता म्हणाल तर त्रैलोक्यामध्ये त्याची सत्ता गाजत होती. 33 कोटी देवता त्याच्या घरी काम करण्याकरता होते. आता कोटी शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये प्रकार असा होतो बरं का. बऱ्याच लोकांचा गैरसमज झालेला आहे. कोटी म्हणजे संख्यावाचक शब्द. संस्कृतामध्ये कोटी शब्दाचा अर्थ प्रकार होतो. 33 कोटी देवता आहेत म्हणजे 33 प्रकारचे देवता. आणि या 33 प्रकारचे देवता त्या रावणाच्या दरबारामध्ये काम करण्याकरता होते. कोणकोणत्या देवानं कोणकोणतं काम केलं एके ठिकाणी संतांनी सांगितलेलं आहे. इंद्र बारी चंद्र छत्रधरी, यम पाणी माहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधी तेथ करी दळण कांडन, अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे श्रेयस लागुनी, विलंब होता अर्धाक्षणी दासे धावणी धमसती, मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दावी ती जयाकडे तुझी रोकडे भुकाडी, नवग्रहांची पिढा गाडी ती रावणे घातली बांधवडी, पायी अडकवणी पिढी पायरी तडी अडकविले, विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होणे बापुढे, गाडवांचे कळप गाडे चहूकडे ओढत असे. अरे कोणकोणते देवानं रावणाच्या दरबारात काय काय काम केलं याची यादी संतांनी दिलेली आहे. इंद्र बारी चंद्र छत्रधरी, इंद्र आणि चंद्र देवता बारी बारीनं रावणाच्या डोक्यावर जी छत्र धरण्याकरता होते. ज्या यमदेवाच्या भाषेला आपण घाबरतो तो यमदेवता यम पाणी माहे घरी, तो यमदेवता रावणाच्या दरबारामध्ये जारी घेऊन पाणी भरण्याकरता होता. अश्विनी कुमार नामक ज्या देवता सांगितलेल्या आहे त्या देवता रावणाच्या बायकांना त्या ठिकाणी फुलांचे गजरे करून देण्याकरता होता. जे अखिल महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे खंडोबा मल्हारी मार्तंड, मैराळ देव कानडे करत राक्षसांच्या दाड्या खाडे, जे अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा मल्हारी मार्तंड आहे ते रावणाच्या दरबारामध्ये राक्षसांच्या दाड्या करण्याकरता होते. मैराळ देव कानडे करत राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दावी ती जयाकडे तुझी रोकडे भुकाडी. आणि आपण जन्माला आल्यानंतर ब्राह्मणाकडे जाऊन आपली कुंडली काढली जाते, नवग्रहांची स्थिती पाहिली जाते, नवग्रहांची पीडा आपल्याला लागते. नवग्रह शुभ आहेत की अशुभ आहे आपण बघतो, परंतु रावणानं काय केलेलं होतं या नवग्रहांची पीडा गाडून टाकलेली होती. नवग्रहांची पीडा गाडी ते रावणे घातली बांधवडी, पायी अडकवणी बिडी पायरी तडी अडकविले. त्या नवग्रहांची पीडा गाडून रावणानं ते नवग्रह पालथे टाकून त्या नवग्रहांच्या 9 पायऱ्या बनवल्या होत्या आणि त्या 9 पायऱ्या चढून रावण सिंहासनावरती आरूढ व्हायचा. पुढे महाराज सांगताय विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊन बापुढे, गाढवांचे कळप गाडी चहूकडे ओढत असे. ज्या आपल्यावरती विघ्न आल्यानंतर आपण ज्या गणपती बाप्पाचा धावा करतो तो गणपती बाप्पा रावणाच्या दरबारामध्ये गाढव येण्याकरता होता. विचार करा, एवढी त्याची संपत्ती होती, एवढी त्याची सत्ता होती, तरी सुद्धा महाराज म्हणताय तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. म्हणून संपत्तीमध्ये सत्तेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी सुखप्राप्ती होणार नाही. खरी जर सुखप्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि हेच आपल्या जीवनातलं अमृत आहे. हेच महाराज सांगताय अभंगाच्या सुखाचे साधन सेवी अमृतपान एका भावे. महाराज म्हणताय शेवट जर तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर हेच तुमच्या जीवनातलं सुखाचं साधन आहे. आणि म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, नेहमी त्या ठिकाणी भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद सुखाची प्राप्ती होईल. म्हणून तुम्ही आणि सर्वांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. असो यथामती यथावकाश ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून महाराज म्हणताय जर तुम्ही ऐकलं नाही जे साधू संतांनी सांगितलंय की तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्ती होईल, हे संतांनी सांगितलंय. परंतु महाराज म्हणतायत हे जर तुम्ही ऐकलं नाही तर काय होईल. काय आवाज
महाराज म्हणताय हे जरी नाही काल तरी दसरा येईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. म्हणून काळाच्या तावडीतून जर वाचायचं असेल तर तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. म्हणून महाराज म्हणताय राम म्हणता तरी जाणत नेनता, हो काय याती भलता कोणी होईना. त्या ठिकाणी रामनामाचं चिंतन केल्यानंतर त्या ठिकाणी कुळ गोत्र काही पाहिला जात नाही, फक्त अंतःकरणातला भाव पाहिला जातो. असो यथामती यथावकाश ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते साधू संत गुरुवारांचा कृपा प्रसाद युवराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज, स्वानंद सुखनाथ ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज, माझे गुरुवर्य परमसद्गुरू प्रातस्मरणीय हिंदुर्ग सम्राट गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज, तसेच माझे गुरुवर्य परमसद्गुरू प्रमादरणीय स्वामी नानाजी महाराज मस्के यांचा कृपा प्रसाद आहे. आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत देऊन टाका. मन ते पुरं ते अधिक ते सर्व ते करुणी घ्यावे तुम्ही ते बनवित असे, पायाच्या प्रसादी काही बोलून म्हणू दे, म्हणजे क्षमा करणे संत निरंग भूती युक्ती, नाही हा उपदेश तुमचे बडबडील शेष, म्हणजे क्षमा करणे संत निरंग भूती युक्ती, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे मूर्ती राया. मूर्ती आज या ठिकाणी सेवा करता साथ करण्याकरता ठीक आहे ना घेऊन सेवा करता उपस्थित यांनी देवनाची साथ केली. स्वर महर्षी, स्वर सम्राट, स्वर भास्कर आदरणीय आमचे जवळचे कंठस्थ मित्र तुकारामजी महाराज शिंदे असतील, त्यांच्याकरता सर्वांनी कडकडून ठेवावं लागलं. त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही जवळचे कंठस्थ आमचे बरोबर आदरणीय स्वर भास्कर, स्वर सम्राट आदरणीय भगवानजी महाराज असतील, त्यांच्याकरता सर्वांनी ठेवावं लागलं. त्याचप्रमाणे मृदंगावरती परिचालन एक नाशिक जिल्ह्याचं मोठं नाव तयार होणार आहे, ज्यांचा मृदंग उद्या महाराष्ट्रात गाजणार आहे असे जवळचे कंठस्थ मित्र यांचे आदरणीय वंदनीय राव महाराज असतील, त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि टाळकरांची सेवा करण्याकरता गजानन महाराज भजन मंडळातील सर्व सदस्य आहे, त्यामध्ये यांच्यावरती सर्व नितांत प्रेम करणारी मंडळी आहे, त्यामध्ये आदरणीय स्वप्नीलजी हरी महाराज असतील, त्या पद्धतीने हार्मोन विशारद, संगीत विशारद आदरणीय बदे महाराज असतील, आदरणीय आमचे शेटे महाराज असतील, आदरणीय आमचे जितेंद्रजी महाराज असतील, त्याचप्रमाणे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे वडिलांस्थानी असणारे आमचे सोमनाथ काका असतील, त्यांनाही धन्यवाद. आणि आमचे गुन्हेकरी ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आज साक्षात तुकोबरायांचे दर्शन होते, धन्यवाद देतो. आणि ज्येष्ठ भजन आमच्यावरती पितृत्व प्रेम करणारे आदरणीय सोनाने भाऊ असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन बापांच्या चरणी समर्पित करतो. हा, आणि विशेष म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं जे TV वरती बालाजी चॅनलवरती प्रक्षेपण करणार आहे ते आदरणीय आमचे परमश्रद्धेय परमादरणीय भास्कर भाऊ असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ते सांगतील आपल्याला, आपल्या सरांना ते लिंक टाकतील, त्यावेळेला ते TV आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम पाहायला भेटेल, म्हणून त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. प्रभूश्राम आणि गोड अशी साऊंड सिस्टीम त्यांनी लावली. दादांचं काय नाव आहे? माळोदी अतिशय गोड साऊंड त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. म्हणून आज योगायोग आहे, ही सर्व आपल्याला डायमंड मंडळी या ठिकाणी पाहायला भेटली. म्हणून या ठिकाणी आता प्रभू श्रीरामचंद्रांचं भजन होईल, तदनंतर ज्ञानेश्वर माऊली होईल आणि जय विठ्ठल होईल. प्रभू श्रीरामचंद्रांचं भजन म्हणा. ज्यांनी कीर्तन सेवा दिली ते हरिभक्त पारायण इंजिनियर युवा कीर्तनकार रक्ते महाराज यांचा गोडवाणीतून आपण प्रभू श्रीरामांचं जे काही जीवनचरित्र आहे ते कशा प्रकारे आदर्शदायी आहे आणि कशा प्रकारे आपल्या सर्वांना त्याच मार्गावर मार्गक्रमण करायचं आहे, त्यांच्या या कीर्तनरूपी सेवेला व त्यांच्या समवेत असलेले गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व भजनी गजानन महाराज भजनी मंडळ विजयनगर भगूर यांनी जी काही आज प्रभू रामचंद्रांच्या चरणी सेवा दिली त्यांची मी श्रीराम भगवान प्रतिष्ठान देवाली कॅम्प अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच संस्थापक अध्यक्ष
आमचे मित्र निलेश बंगाली व सर्व समितीचे सदस्य यांच्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्यांच्या या सेवेला मनापासून नतमस्तक होतो आणि आजचा कार्यक्रम आपला संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो.